वातावरण पण चांगलं आहे, असं नाही का फक्त ऊनच आहे. ऊन असलं तरी चालते, पण हवा पण चालते. तिकडे अजिबात म्हणजे हवा म्हणून अजिबात नाही आहे. ऑक्सिजनचा कमपणा वाटत होता तिकडे. भरपूर असं काही त्रास होत होते, घामोळ्या आणि रातभर झोपणं नाही, काही नाही, खूप काही त्रास होत होतं. तर काही बरं नाही वाटलं. जाऊन राहिली तर खरी, आईचं तब्येत बरं नाही होतं म्हणून मग मला मजबुरीनं जायला लागलं आणि जाऊन राहून आली. पण एवढं काही फ्रेश वातावरण नाही वाटलं. तर आता आलो आम्ही आमच्या घरी. तर आता या जेवण करायला, आम्ही बसलो जेवण करायला. हे बघा कोणाकोणाचं जेवण झालं नक्की सांगत चला. ब्लॉग कसा वाटला तर आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर माझं छोटंसं मिनी ब्लॉग आहे. तर ब्लॉग काढायची म्हणजे कारण असं आहे का मी गावावरून आली, चला म्हटलं एक छोटासा ब्लॉग करून टाका. तर लय दिवस झाला ब्लॉग काही टाकले नाही. मी तिकडे असताना गावाला म्हणजे माहेरी असताना ब्लॉग काढली होती एक. आम्ही जसं काही देवीजवळ वटी वगैरे भरायला गेलो होतो तेव्हाचा ब्लॉग काढला होता. तर त्याच्यानंतर काही ब्लॉग काढायला भेटला नाही. या मग जेवण करायला. आणि माझा ब्लॉग सगळेजणी कंटिन्यू पूर्ण बघून घ्या, ठीक है. तर बने रहिए ब्लॉग में कंटिन्यू, पूर्ण ब्लॉग देखिए. आओ फिर खाना खाने के लिए. लैंग्वेज चेंज हो गया. अपना अपना घर में ही सुकून मिलता है, दूसरे के घर में नहीं सुकून मिलता है. बोलती ना लड़की बड़ी होने के बाद काय बोलते त्याला, काय म्हणते, पराया धन होता है. तो सही में अपने घर में अपने को सुकून मिलता है. तो हम आ गए अपने घर में. बहुत अच्छा लग रहा है. कूलर के हवा में बैठे हम लोग. भले विदर्भ में बहुत गर्मी बड़ी है, मतलब धूप ज़्यादा है लेकिन गर्मी नहीं है. अच्छे से एयर कंडीशन के जैसा कूलर रहता है, हवा भी है. इतने धूप में काम पे भी जाते हैं सब लोग, फिर भी बहुत अच्छे से वातावरण है. वहाँ का वातावरण बहुत बेकार था. खाना भी नहीं जाता था, नींद भी नहीं लगती थी. गर्मी की वजह से घामोली गिमोली बहुत हो गए थे. तो चलो अभी खाना खाएंगे. बने रहे हमारे ब्लॉग में कंटिन्यू, पूरा ब्लॉग देख लीजिए, ठीक है. तर कैसा लगता है हमारा ब्लॉग आपको. अच्छा लगे तो कमेंट करना, शेयर करना, लाइक करना, चैनल को सब्सक्राइब करना, ठीक है गाइस. तो खाना किस किस को तो है आप लोग कमेंट करके ज़रूर बताइए. आओ खाना खाने के लिए. बहुत परेशान हो गई थी मैं वहाँ रह रह के. तर थोडाफार काहीतरी अशीच जोकिंग, लँग्वेज बदलण्याची काही आवश्यकता नाही आहे, पण चला बा काहीतरी अशीच काही वेगळं काही म्हणून. नाहीतर आपण मराठी आहे. जय महाराष्ट्र. आपला मराठी भाषा चांगली आहे. तर या मग जेवण करायला. भेंडीची भाजी आहे आणि वाव थंड पाणी पण आणलं. थंड आहे का बाळा. हे बघू शकता माझी मुलगी उन्हामध्ये गेली होती पाणी आणायला, तर पूर्ण असं म्हणजे झाकझूक करून अंगावर पाणी, म्हणजे सॉरी आपलं अंगावर पाणी नाही, काय म्हणते त्याला, आपला पाणीवर अंघोळ स्टॉल घेऊन झाकून घेतलं पूर्ण आग. आणि अशी एकदम छानपैकी अशी ऊन नाही लागलं पाहिजे अशी गुंडाळून घेतली होती. असं थंड पाणी आणले. पण ते कसं वातावरण चेंज झालं ना तिकडचं, ते कसं ते पाणी वेगळं हे पाणी वेगळं, पाणी नाही चांगलं लागू राहिलं. आणा ना तुम्ही कॅनचं सवय टाकलं. तिथं पण ते लोक फिल्टरचंच पाणी प्यायचे, तिथं फिल्टरचं पाणी पिलं आम्ही. कमसे कमी 1 महिना राहिले या भावानं आणि बहिणीनं. तर 1 महिना मी तिथं माहेरी राहिली, ते फिल्टरचंच पाणी होतं तिकडे. तर ते फिल्टरचं पाणी पिऊन पिऊन मग ते सवय पडली आहे. ते इकडे आले तर आपण साधारण नळाचं पाणी पितो. तर ते नळाचं पाणी काही चव नाही लागायला लागले, कसं तरी म्हणजे वेगळंच विचित्र पाणी लागायला लागले. आता इथं आल्यावर पण मिस्टरनी कॅन आणले होते फिल्टरचंच पाण्याचं, ॲक्वागार्डचं, पण ते आम्ही पिलं. आज आणले नाही. यायला मिस्टरांना उशीर झाला कामावरून, तर मग आता आणायचीच आहे. मग मी म्हटलं त्यांना पहिले जेवण करून घ्या. पहिलं तर म्हटलं त्यांना कॅन आणा आणि नंतर जेवण करा. पण मिस्टर म्हटलं का नाही, लेट झाला. तसंच कामावरून यायला पण लेट झाला. कामावरून यायलाच लेट झाला आहे. तर मग आता जेवायला पण उशीर झाला आहे. तर पहिला भूक लागली, जेवण करू दे. आहे ते घरचं पाणी दे, मग नंतर जेवण झाल्यावर पाणीचं कॅन आणतो म्हणून सांगितलं. तर मग आता पाणी आणणार आहे. नाही तर रोजच लवकर पाणी आणत असते, तेच पाण्याचा सवय पडली. आता तिथं पण तेच पिलो आणि इथं पण तेच पिलो. आता कदाचित विचार करायला लागले का नाही बाबा
थंड पाणी प्यायचं बंद करावं, कारण का घसा वगैरे दुखते, सर्दी खोकला आणि वातावरण चेंज झाल्यावर तब्येत पण बिघडत असते. तर ब्लॉग मग पूर्ण बघत चला सगळेजणी. तुमच्या सर्वांचं प्रेम असू द्या आणि लाईक सबस्क्राईब करत चला. या मग जेवण करायला कंटिन्यू ब्लॉग बघत चला. कसा वाटला माझे ब्लॉग तुम्ही सांगत चला मला. कुठून कुठून माझे ब्लॉग म्हणजे माझे सबस्क्रायबर किती जणी आहे मला काही कळत नाही त्याच्यात एवढं. चला मी नवीनच आहे. कसा वाटला माझा ब्लॉग मला सांगत चला. ठीक आहे, आपण कुठून कुठून माझा ब्लॉग बघत असते ते पण मला कमेंट करून नक्की सांगत चला. आणि बघू शकता दिसते तुम्हाला जेवण. आपला विदर्भा साईडची पोळी नाही ते हे आपली इकडे माझ्या माहेरी काय म्हणत असते चपात्या, पण हे आहे चपात्या नाही, विदर्भा साईड की लँग्वेज पोळी. पण हेच पोळी चांगली आहे, स्ट्रॉंग आहे खायला. वातावरण पण इकडचं चांगलं आहे. इकडचंच वातावरण मला आवडते, सवय झाली आहे आता तिकडचं नाही, कंटाळा येते तिकडे मन नाही लागत. असं वाटते कदाचित राहिलो म्हणजे असं वाटते का नाही बाबा, टॉर्चर झाल्यासारखं वाटते. चला तर मग कसा वाटला तुम्ही नक्की सांगा मला ब्लॉग. या मग जेवण करायला. ठीक आहे, असंच छोटासा ब्लॉग काढावं म्हटलं. गावाला आल्यापासून काढले नाही. आम्ही येऊन झाला आता 4-8 दिवस झाले. 8 दिवस नाही झाले आहे ना हो, 8 दिवस नाही झाले, झालं असेल आता 5 दिवस झाले, 5-6 दिवस झाले. अजिबात असं चव लागत नव्हतं, तिकडचं जेवण असं विचित्रच लागत होतं, कंटाळा आला होता. सगळे इकडे म्हणजे अजिबात तिकडे ऊन नाही, काही नाही, हवा नाही, कुठे बाहेर पण जायला भेटत नव्हतं, घरातल्या घरात राहायचं, कंटाळा आला होता. आपल्या आपल्याच घरी बरं वाटते. अर्ध टेन्शन इकडे असते, अर्ध टेन्शन तिकडे असते. मिस्टरांनी बोलवून घेतलं, चला म्हटलं गावाकडे जाऊ, कारण का मुलीचं शाळा पण लागलं. बघू शकता हे बसली आहे माझी मुलगी इथं. ट्युशन क्लास वगैरे लागलं तिचं सुरू झालं 1 जूनपासूनच, पण आता अजून सुरुवात आहे म्हटलं. आता सुरुवातच आहे म्हणून काही कोणी लेकरं वगैरे आले नाही आहेत. आता 10 नाही तर 15 तारखेपासून जाणार आहे. तिचे पप्पा गेले नाही आहे कुठे अजून बघायला, म्हणजे कुठे कोण क्लास चांगलं, म्हणजे आता 6वीला गेली माझी मुलगी. बंद कर ना सोनू, काय बघते ते. कसं पण असं आपल्या गरीब परिस्थिती, कुडाकाठीचं घर असं आपलं आपलंच घर असते. लोकांचं धन आपल्याला काही येत नसते ना, आपल्याला पाहिजे पण नाही आहे. काही 4 दिवसाचा सुकूनसाठी आपण जात असतो, पण कसं आहे वातावरण जर चांगलं असलं तर सगळं सूट जर झालं तर चांगलं वाटते, नाहीतर मग बोर जात असते. कुठला पण घर असो, आपलं किती जरी सगळे सहरीचं घर जरी असलं तर शेवटी आपलं घर तर आपलं घर असते. कसा वाटला तुम्ही नक्की मला सांगत चला माझा ब्लॉग. ठीक आहे, आणि तुम्ही गेले होते का उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये माहेरी वगैरे, तुमची कशी काय जर्नी होती ते पण सांगत चला. आम्ही गेलो, 1 महिना राहून आली मी. काही एवढं मला गमलं नाही आणि काही चांगलं वाटलं नाही मला, पण मजबुरीने जायला लागलं. मिस्टर इकडे राहिले होते. आपल्या गरीब परिस्थिती, काम केल्याशिवाय आपलं घर चालत नाही आहे, तर मग जायलाच लागलं. मला सोडून आल्या, मिस्टर इकडे कामाला होते आणि मी तिकडे होती. तब्येत पाणीचं आणि मग जेवणा खाण्याचा पंचायत होते, तर मग अर्ध विचार इकडचं येत होता आणि अर्ध विचार तिकडचा. आईचं डोकं काय पोटामध्ये गाठ झाली आहे तर ऑपरेशन वगैरे आहे म्हणत होते, म्हणून मग भेटीला गेली होती मी. इकडे असताना आईचं विचार येत होतं आणि तिथं असताना मिस्टरचा विचार येत होतं सगळंमुळे. मग त्याच्यामुळे चला म्हटलं जाऊन यावं काही दिवस, पोरीच्या शाळेची सुट्टी आहे म्हणून माहेरी गेले आणि जाऊन आली मी 1 महिना. चला चांगलं गोष्ट झालं, भेटगीट झाली. पण नाही, आपलं घर तर आपलंच घर असते. कुठेही राहिलं तर आपल्या घरासारख्या हक्काचं अधिकाराचं कुठंच काही येत नसते. खाण्यापिण्याचं असो, वातावरणाचं असो, कुठेही उठं बसायचं असो, मन मोकळ्यानं वागायचं असो, बिंदास खाण्यापिण्याचं असो, कसंही असो, आपल्या घरी आपण कसंही वागलं तर चालते. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच ब्लॉगमध्ये नक्कीच मला सांगा, कळव जा तुमचं मत काय आहे तर. ठीक आहे, ब्लॉग कसा वाटला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करत चला. आणि कुठून कुठून तुम्ही माझे ब्लॉग बघत आहे ते मला नक्की सगळेजणी सांगत चला. ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चला तर मग बाय बाय.
बघा जेवण करत आहे मी. ब्लॉग काढायला लागली. मुलीला सांगितलं ब्लॉग काढा, नाही काढली. जेवण करत आहे. या मग जेवण करा. बाय. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये, ठीक आहे.